जिथे काही वर्षांपूर्वी अनवाणी पायांनी चालणंही अशक्य होतं, तिथे आज हजारो देशी झाडांचं एक जंगल उभा राहिलंय. हे नेमकं घडलं कसं? लेट मी शो यू. गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी गावाची. कोविडमध्ये जेव्हा संपूर्ण जग थांबलं होतं, तेव्हा इथल्या तरुणांनी हा वेळ वाया न घालवता समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून झाडे लावायचा निर्णय घेतला. नमस्कार, माझं नाव अक्षय खोंद्रे. समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो, आपण काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे, समाजाचं ऋण फेडायला पाहिजे. या उद्देशानं आम्ही 10 ते 15 युवक काही वर्षापूर्वी 2019 साली एकत्र आलो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही विविध समाजकार्य करत होतो. तर त्याच वेळेला लॉकडाऊनचा फेज आला, कोरोनाचा फेज आला आणि कोरोना फेजमध्ये लॉकडाऊन लागलं. तर त्यावेळेला सर्वजण आम्ही घरीच होतो. आमचे ग्रुपचेच सदस्य आहेत सलमान पुढचे, त्यांच्या मनात कन्सेप्ट आली. त्यांनी म्हणले की वृक्षारोपण आपण करूया. त्या हिशोबाने आपण जांभळीच्या माराणावर, उघड्या माराणावर आपण जवळपास 4 एकरमध्ये वृक्षारोपण करायचा आम्ही मानस केला आणि त्याची सुरुवात तेव्हापासून झालेली आहे. पण गावामध्ये मेंढपाळांची संख्या जास्त, त्यामुळे झाडांच्या संरक्षणासाठी कुंपण करणे गरजेचे होते. आमच्या इथे मेंढपाळ वस्ती जास्त असल्यामुळे झाडांचं संरक्षण होणं हे जास्त गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही सुरुवातीला काय केलो की कंपाऊंड अगोदर करून घेण्याचा म्हणजे विषय आमच्या डोक्यात आम्ही सुरुवातीला आणला. मग काय, पोरांनी कशाचीही वाट न बघता 150 पेक्षा जास्त खड्डे हाताने खणले आणि कुंपण पूर्ण केलं. पुष्पा सिनेमातल्या लाल चंदनापासून त्या अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतींपर्यंत 130 प्रकारची 5,500 पेक्षाही जास्त झाडं या पार्क मध्ये उपलब्ध आहेत. झाडाचं नाव मुचकुंद. म्हणजे आता इतर झाडांची पानं बघितला की तुम्ही, छोटे आहेत किंवा आपल्या तळ हाता एवढे आहेत, खरं ह्या झाडाचं पान पसरट आहे आणि मोठं आहे. आणि इतर झाडांची पानं तुम्ही असं चुरगाळला तर ते मोडूनच निघते, पूर्ण खराब होतंय. खरं ह्या झाडाचं असं पूर्ण हाय असं राहतं. हे या पानाचं वैशिष्ट्य आहे. आणि आपल्या निसर्गात जेवढ्या झाडांचे पानाचे आकार मोठा, तेवढे ते झाड चांगलं ऑक्सिजन देते. कारण का झाडाचा पानातच आपलं फोटोसिंथेसिस म्हणजे अन्न तयार करण्याचं सगळ्यात मोठं साधन पानात असते आणि तिथंच ते अन्न तयार करून ऑक्सिजन निर्मिती चांगलं करते. हे झाड सागरवाड्याचं आहे. त्याला पूर्वीचे लोक नॅचरल कंपाऊंडसाठी म्हणजे वापरतात. नॅचरल म्हणजे काय, झाड लावून पशुपक्षी जनावर कोणीही आत येऊ नये त्यासाठी हे बांधासाठी झाड लावलं जाते. काटे भरपूर आहेत बघा, इथे काटे आहेत. हे आहे ते काटेसवरचं झाड आहे आणि इथं कसं काय होतंय, ह्या झाडावर बऱ्यापैकी पक्षी आकर्षित होत असतात ह्या झाडाकडे. कारण हे पक्ष्यांचं म्हणजे ज्यूस बार असं म्हटलं तर काय हरकत नाही. काय होतंय, ह्या झाडाला लाल रंगाचं फुल लागतंय आणि त्या फुलाकडे जास्त करून ते पक्षी आकर्षित होत असतात. त्यामुळं हे झाड जास्त करून ओळखलं जाते काटेसावर म्हणून. ओके. विशेष म्हणजे 15 एकरचं हे नंदनवन तर एका बोरवेलच्या पाण्यावरती जगवलं जाते. सेल्फी पॉइंट, मेडिटेशन पॉइंट, जांभूळ पॉइंट अशा अनेक भागांमध्ये हा पार्क विभागला गेलाय. ज्या वेळेला कामाची सुरुवात केली त्यानंतर पाईपलाईनसाठी आम्ही खुदाई करत होतो, त्यावेळेला आम्हाला हा दगड सापडला. त्याचबरोबर आमचं एक घोषवाक्य पण तयार झालं होतं की आता नावासाठी नाही, फक्त गावासाठी. मग आम्ही असं ठरवलं की बाबा हा इथे एक सेल्फी पॉईंट करूया, जेणेकरून बाहेरून जे व्हिजिट देतात, जे लोक येतात बाहेरून, त्यांच्यासाठी आपण इथं सेल्फी पॉईंट तयार करूया. आणि मग त्यातून ही कन्सेप्ट तयार झाली आणि आम्ही हा सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे. ज्यावेळी आपल्या सबंध ऑक्सिजन पार्कची वृक्षारोपण ज्यावेळी झालं, त्यावेळी असे एक कन्सेप्ट समोर आली की आपण एका कडेने 101 झाडं आपण लावावे, सबंध व्हरायटीची 101 झाडं. म्हणजे जेणेकरून जे शाळा विद्यापीठचे विद्यार्थी वगैरे, कॉलेजचे विद्यार्थी वगैरे इथे येतील, ते सगळ्यांना एकाच लाईनमध्ये ज्या व्हरायटी जेवढ्या ते सगळ्या एका ठिकाणी उपलब्ध होतील आणि त्यांचा अभ्यास त्यांना सोप्या पद्धतीने करता येईल, यासाठी आपण 101 व्हरायटी आपण लावलेली आहे इकडे. ऑक्सिजन पार्कमध्ये आपण जिथं बघितलं की नाही, काही ठिकाणी जांभूळ पॉईंट आहे, अशा अनेक वेगवेगळ्या झाडांची एकाच ठिकाणी आम्ही अनेक संख्या असलेली अशी एक आम्ही पॉईंट केल्यात. आता हा पॉईंट आहे, हा तामन पॉईंट आहे. महाराष्ट्राचं सगळ्यांना राज्यफळ माहीत आहे, राज्यपक्षी माहीत आहे, मात्र महाराष्ट्राचं राज्यफूल हे अनेकांना माहीतच नाही. आणि महाराष्ट्राचं राज्यफूल आहे ते तामन. आणि ते 1 मेला महाराष्ट्र दिनाने अखंड या उन्हाळ्याच्या कडाक्यात हीच फुलं अशी जांभळ्या कलरची ह्या झाडाला बहरतात. आणि त्यामुळे आपलं हे महाराष्ट्राचं राज्यफूल तामन आणि त्याचं संवर्धन व्हावं, नागरिकांना माहिती मिळावी, विद्यार्थ्यांना या फुलांची माहिती व्हावी, यासाठी आम्ही या ठिकाणी तामन पॉईंट तयार केला आहे. ऑक्सिजन पार्कमध्ये एक दुर्मिळ वृक्ष आम्ही संगोपन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं नाव आहे गोरखचिंच. गोरखचिंच हे जरी विदेशी प्रजाती असली तरीही आपल्या लाईफ सायकलला पूरक अशी प्रजाती आहे. आणि या ठिकाणी जवळपास 1500 वर्ष हे जर लाईफ सायकल चालतंय. आणि ही जर झाडं आपण बघतोय, याचा घेरा जवळपास 10 बाय 10ची खोली तयार होईल असा मोठा घेरा तयार होतोय. आणि जवळपास 8 ते 10 लोक
जरी त्या भोवतानी एक हात करून उभा राहिली तर तेवढं राऊंड रेडियस त्याचा मोठा रेडियस होतोय. तर हे दुर्मिळ प्रजाती आम्ही संगोपन करण्याचं कारण काय, तर आपल्या भागात हे खूप दुर्मिळ होत चाललेलं झाड आहे आणि ह्या झाडाला एक आध्यात्मिक महत्त्व पण आहे. जसे नवनाथापैकी जे गोरक्षनाथ होते त्यांनी या झाडाखाली बसून ध्यान धारणा आणि तपस्या केलेली आहे आणि तेव्हापासून या झाडाला गोरखनाथांच्या नावानं गोरखचिंच असे संबोधन केलेलं आहे. तसंच हे दुर्मिळ झाड आमच्या भागामध्ये एकमेव झाड असं आहे, त्यामुळे आम्ही हे खास मलकापूर येथील शैलेश नर्सरीवरून हे झाड आणलं आणि एक म्हणजे दुर्मिळ झाड आम्हाला ते मिळालं त्या ठिकाणी. तसं संगोपन आम्ही ते केलेलं आहे. वाढदिवसाचे झाड म्हणून स्वतःच्या नावाने किंवा स्मृतिवनमध्ये कोणाच्या तरी स्मरणार्थ ही तुम्ही झाड लावू शकता. शाळा कॉलेजापासून ते राजकीय नेते आणि सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या आदर्श पार्कला भेट द्यायला येतात. जिथे कधी सावलीही नव्हती तिथे आज 25हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती बागडतायत. नाव मिळवण्यासाठी नाही तर गावासाठी एकत्र आलेल्या जांभळी गावाला आमचा सलाम.